त्याच्यावरच कंगना रेनॉल्ड नावाच्या, त्यांचं नाव पण मला पूर्ण माहित नाही, पण ऍक्ट्रेसेस असं आम्हाला कळतं, आता त्या खासदार झालेल्या आहेत. आणि त्यांनी जे नेक्स्ट जनरेशन आहे, जेनझी आपण ज्यांना म्हणतो, त्या जनरेशनमध्ये असणाऱ्या ज्या लहान मुली आहेत त्यांच्याबद्दल अतिशय वाईट स्टेटमेंट केलेलं आहे. नहीं बने, ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं. आज या मुलींचे विचार हे वेस्टर्न कल्चरली इन्फ्लुएन्स्ड आहेत आणि यांचे विचार हे गटरासारखे आहेत. मला त्या मॅडमला, त्या ज्या कोण खासदार आहेत कंगना रेनॉल्ड, यांना एवढं सांगायचंय, तुम्ही ज्या पार्टीमध्ये आहात त्या पार्टीचा विचारच चिखलामध्ये आहे, गटरामध्ये आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी या युवांना गटराची उपमा त्या ठिकाणी देता. तुम्ही वेस्टर्न कल्चरवर बोलता, एकदा तुम्ही आकडे काढा की तुमच्या सरकारमध्ये असणारे जे मंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान साहेबांपासून तुम्ही आकडे काढा, त्यांची मुलं ही भारतात शिकतायत का भारताच्या बाहेर शिकतायत. बाहेर शिकणं म्हणजे काय चुकीचं असं नाही. त्यामुळे तुमच्या नेत्यांची मुलं वेस्टर्न कल्चरमध्ये जाऊन तिथे शिकतात, पण गरिबाची पोरं जर रस्त्यावर येत असतील, स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, कारण का सरकार त्यांचं ऐकत नाही, सिस्टम त्यांचं ऐकत नाही, स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करून जर ते हक्क मागत असतील, त्यांना मात्र तुम्ही जर गटर म्हणत असताल, मुलींना गटर म्हणत असताल, तर तुमची विचारसरणीच गटरासारखी असं आपल्याला म्हणावं लागेल. मला तर हे म्हणायचंय की याच्या पुढे चुकून त्यांनी एखादा पिक्चर काढलाच तर त्यांच्या पिक्चरवर बायकॉट केलं गेलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे.